परमेश्वराचं स्तवन करण्याकरिता आपण गीत गाऊया. भक्तिगीत क्रमांक 13, उपासना संगीत 20. नम परम मंगला गौरव तुला परमवत्सला. नम परम मंगला गौरव तुला परमवत्सला. नम परम मंगला गौरव तुला परमवत्सला. गाऊ गाऊ भजू वाहुनी, गाऊ गाऊ भजू वाहुनी, प्रेमाश्रूंच्या फुला, प्रेमाश्रूंच्या फुला गौरव तुला परमवत्सला. नम परम मंगला गौरव तुला परमवत्सला. जगतारणा बाबा न कुठे, जगतारणा बाबा न कुठे, तव वात्सल्या तुला, तव वात्सल्या तुला गौरव तुला परमवत्सला. नम परम मंगला गौरव तुला परमवत्सला. जगतारणा पुत्र अनुपम, जगतारणा पुत्र अनुपम, तुझी कृपा निर्मला, तुझी कृपा निर्मला गौरव तुला परमवत्सला. नम परम मंगला गौरव तुला परमवत्सला. जगचालना पवित्र आत्मन, जगचालना पवित्र आत्मन, ओ मम जीवन कला, ओ मम जीवन कला गौरव तुला परमवत्सला. नम परम मंगला गौरव तुला परमवत्सला. देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर देव बापा, आम्ही तुला उंचावितो, तुला गौरवितो, तुला मान महिमा देतो, तुझी स्तुती करीतो, तुला धन्यवाद देतो व तुझ्या चरणी लीन आणि नतमस्तक होतो. प्रार्थना करीतो, आमची प्रार्थना तू ऐक. प्रेमळ बापा, तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलंस व तुझी भक्ती, तुझी आराधना, तुझं स्तवन करण्याची संधी दिलीस म्हणून तुझ्या मनापासून उपकार मानतो. तुझ्या चरणी लीन आणि नतमस्तक होतो, तुला शरण येतो बापा व प्रार्थना करीतो, आम्हा दीन पाप्यांवर दया कर, आमची क्षमा कर. विनंती करीतो परमेश्वरा, आजची संपूर्ण भक्ती तू आशीर्वादित कर. तुझ्या पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने तू आम्हाला भर. कुठल्याही सैतानी शक्तीला तू कार्य करू देऊ नकोस. आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण पत्र ऐकूया. संत पावलाचे करंथीकरास लिहिलेले पहिले पत्र याच्या 13व्या अध्यायामध्ये पत्राचा भाग लिहिला आहे व त्याच्या पहिल्या वचनापासून पत्रास प्रारंभ होतो. प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. मी माणसाच्या व देवदूताच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी
वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढवळीता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हिवा करीत नाही, प्रीती बडाही मारीत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल, कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो. पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत, कारण हल्ली आपल्याला अर्चात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते पूर्ण आहे, अपूर्ण आहे, पण नंतर मला जे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखेन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. येथे पत्राची समाप्ती होते. यावेळेस आपल्या समोर भजन मंडळी एक भजन सादर करणार आहे. प्रिय
भाषण केले दूतासम भाषण केले प्रीती गुण हा अंगी असू दे, प्रीती गुण हा अंगी असू दे, मग त्यामध्ये तथ्य हे कसले, मग त्यामध्ये तथ्य हे कसले, मग त्यामध्ये तथ्य हे कसले मग त्यामध्ये तथ्य हे कसले ओ मग त्यामध्ये तथ्य हे कसले, अंतिम तो ठरल्या गेला, अंतिम तो ठरल्या गेला, झांजरी समान रे, प्रीती महान आहे रे, प्रीती महान रे, प्रीती महान आहे रे, प्रीती महान रे. विश्वास आशा प्रीती विश्वास आशा प्रीती तेरी समान रे प्रीती महान आहे प्रीती महान रे प्रीती महान आहे प्रीती महान रे धन द्रव्य करुणी दान, धन द्रव्य करुणी दान, ओ धन द्रव्य करुणी दान, दीपकासम तन हा जळू दे, दीपकासम तन हा जळू दे, ओ दीपकासम तन हा जळू दे, प्रीती जर तुझ ठाई नाही, प्रीती जर तुझ ठाई नाही, प्रीती जर तुझ ठाई नाही, मग त्यात तुझा लाभच नाही, मग त्यात तुझा लाभच नाही, मग त्यात तुझला लाभच नाही मग त्यात तुझला लाभच नाही ओ मग त्यात तुझा लाभच नाही, प्रीती कुणाला स्मरुनी चाले, प्रीती कुणाला स्मरुनी चाले, मिळे जगी हा मान रे, प्रीती महान आहे रे, प्रीती महान रे, प्रीती महान आहे रे, प्रीती महान रे. विश्वास आशा प्रीती विश्वास आशा प्रीती तिन्ही समान रे प्रीती महान आहे शुभवर्तमान यावेळेस आपण ऐकूया. संत मार्क याने लिहिलेलं शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायामध्ये पवित्र शुभवर्तमान लिहिले आहे.
व त्याच्या दुसऱ्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू, तुला गौरव असो. परुषी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले, कारण या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे दोन नव्हे तर एक देह आहे. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. नंतर घरात त्यांच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तो त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करीतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करीतो, आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करीते. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. यावेळेस मंडळीकरिता सूचना आहेत. जी भक्ती यूट्यूबच्या माध्यमातून आपणापर्यंत प्रसारित होत आहे ती कृपया ऐका व इतरांनाही पाठवा. सबस्क्राईब करा, प्रोत्साहनपर कमेंट्स देखील पाठवा. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही भक्ती, आजची जी भक्ती आहे ही रेकॉर्ड करताना आज या ठिकाणी 1 वाजलेला आहे रात्रीचा. कारण मध्यंतरी बऱ्याच वेळेला लाईट गेलेले आहेत, अडचणी आलेल्या आहेत. परंतु आपण भक्तीमध्ये सहभागी व्हावं व इतरांनाही त्यामध्ये सहभागी करावं ही मंडळीच माझी नम्रतेची विनंती आहे. विवाह घोषणा. कुमार स्मिथ बथुवेल घुले, राहणार औरंगाबाद, व कुमारी फेबे जयंत गोरे, राहणार पुणे, या जणांनी पवित्र विवाहात संयुक्त होऊ नये अशी कारणे किंवा अडथळे कोणास ठाऊक असतील त्यांनी लेखी पुराव्यासह द्यावी. यांची विवाह घोषणा करण्याची दुसरी वेळ आहे. पुढील रविवारची भक्ती देखील यूट्यूबच्या माध्यमातून होईल. त्यानंतर आपण लवकरच चर्चमध्ये भेटणार आहोत. नियमांचं पालन होईल आणि त्याची सूचना देखील, अधिकृत सूचना पुढील भक्तिप्रसंगी आपणास देण्यात येईल. त्याचप्रमाणे आजच्या भक्तिप्रसंगी देखील नेहमीप्रमाणे रेव्हरेंड अक्षय घुले पाळक साहेब व रेव्हरेंड अनंत खंडागळे पाळक साहेब यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. गेले 18 महिन्यांपासून ते या भक्तिप्रसंगी आपला वेळ देत आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. रेकॉर्डिंग करण्यासाठी, कीबोर्ड वाजवण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. आजच्या भक्तिप्रसंगी आपल्यामध्ये नूतन भजनी मंडळ यांनी भजनं सादर केलेली आहेत. त्यामध्ये मयूर त्रिभुवन, प्रीतम अवसरे, प्रफुल्ल घुले, तसेच आजच्या विशेष उपस्थितीमध्ये कीबोर्ड वाजवण्यासाठी सेबॅस्टियन श्रीसुंदर यांनी वेळ दिलेला आहे आणि सुंदरशी गीतं सादर केलेली आहे. यावेळेस आपण आणखी एक गीत ऐकणार आहोत. मंडळीसाठी मुख्य सूचना आहे. सेंट फिलिप चर्च खात्याचा QR कोड तयार केलेला आहे, जो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे.
तो स्कॅन करून आपण आपले दान QR कोडच्या माध्यमातून चर्च खात्यावरती पाठवू शकता. तसेच फोन पे, गुगल पे, Paytm द्वारे देखील आपण या माध्यमातून आपले दान चर्चच्या खात्यावर पाठवावे अशी मंडळीस माझी नम्रतेची विनंती आहे. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, सेवा कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परी ते समयी व्यर्थच गेले. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, सेवा कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मन फाटा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मन फाटा. देवळी नेत्र उघडती, तेथुनी निघता कापड पडती. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, सेवा कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, सेवा कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असू दे.
तुझ्या वचनातून बोलण्यास लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य दे. मी नव्हे तर माझ्या वतीने तू बोल. प्रत्येकाची अंतःकरणं तू उघडी कर. तुझं वचन समजून घेण्यासाठी प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. कुठल्याही सैतानी शक्तीला तू वाव मिळू देऊ नकोस. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्याद्वारे आमेन. सर्वांना सलाम. आजच्या भक्तिप्रसंगी CNIने जे ॲल्मेनिक प्रमाणे आम्हाला शास्त्रभाग दिलेले आहेत ते येण्याप्रमाणे आहेत. स्तोत्र 127, मलाकी 2 अध्याय 13 ते 16 ही वचनं आणि जे शास्त्रभाग वाचन केले गेलेले आहेत. संत पावलाचे करंथीकरास पहिले पत्र 13वा अध्याय पूर्ण, मार्कृत शुभवर्तमान 10वा अध्याय 2 ते 12 ही वचनं. आणि आजचं शीर्षक आहे पती पत्नीमधील संबंध. पती पत्नीमधील संबंध. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताला कचाट्यामध्ये धरण्यासाठी शास्त्री पुरुषांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे. मागील वेळेसही आपण पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मृत्यूबद्दल दुसऱ्यांदा केलेले भविष्य, नम्रतेविषयी दिलेलं शिक्षण, त्याचप्रमाणे संस्कृतीचे शिक्षण याविषयी आम्ही मागील रविवारी ऐकलेलं आहे की देवाचं कार्य करत असताना आम्ही सर्वांनी ते मिळून करावं आणि त्याचं गौरव करावं. याही ठिकाणी परुषी आलेले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यासाठी किंवा त्या उद्देशाने त्याला विचारलेले आहे की पुरुषाने बायको टाकणे शस्त्रास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिलेली आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता, तो देव होता आणि अनेक वेळा या प्रयत्नांना तो कधी फसलेला नाहीये. त्यांनी समर्पक उत्तरं देऊन त्यांची कान उघडणी या ठिकाणी केलेली आहे. आणि ते त्याला म्हणाले की सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिलेली आहे. परंतु येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली आहे. प्रियांनो, मलाकीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी जे कठीणपणामुळं नियम लावले गेलेले आहेत त्याचा संदर्भ या ठिकाणी आहे की देवाला आमची वागणूक चांगली हवी आहे हे त्या ठिकाणी आम्ही पाहतो. पती पत्नीमध्ये देव साक्षी आहे हे त्या ठिकाणी आम्ही पाहतो. पत्नीचा एकमेकांचा म्हणजे पत्नीचा विश्वासघात करू नये हे त्या ठिकाणी आम्हाला शिक्षण मिळतं. आणि वचन 16 मध्ये देव म्हणतो की मला सूटपत्राचा तिटकारा आहे. जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करीतो, हे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु शास्त्री पुरुषी ते पूर्ण नियम अर्धवट ठेवून जे सोयीस्कर आहे ते त्या ठिकाणी सांगत आहे. त्यांनी सांगितले की ते पत्नीला टाकून द्यावं. ज्या ठिकाणी प्रीतीचा अभाव आहे त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये कठीणपणा आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्या ठिकाणी शिकवण दिलेली आहे की परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने स्त्री पुरुष असे त्यांना उत्पन्न केलेले आहे. ती एक देह आहे. सूटपत्राविषयी विचारलेल्या प्रश्नाला येशू ख्रिस्ताने दिलेलं समर्पक हे उत्तर आहे. एक देह म्हणजे यातून ऐक्य ध्वनित होते. देवाला बहुपत्नीत्व कधीच आवडलेलं नाहीये. स्त्री पुरुषाने जे पती पत्नी आहेत त्यांनी एकमेकांना सोडू नये यासाठी या ठिकाणी त्याने लिहिलेलं आहे की ते दोन नव्हे तर आता एक देह आहे. या ठिकाणाहून ऐक्य ध्वनित होतं
आणि ज्यांना देवाने जोडलेलं आहे त्यांना कुणीही मनुष्याने तोडू नये असं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. प्रियांनो, विवाह संस्था ही परमेश्वराने स्थापिलेली आहे. या स्त्री पुरुष कायमस्वरूपी एकत्र राहण्याचे वचन देतात. विवाह ही एक सामाजिक संस्था आहे. ती देवाने निर्माण केलेली आहे. त्याचे उद्देश ज्यावेळेस आम्ही विवाह एखाद्या स्त्री पुरुषाचा लावतो त्यावेळेस ही वचनं त्या ठिकाणी देखील विवाहाची प्रस्तावनेमध्ये सांगितली जातात की मानव जातीची वाढ व्हावी, त्यांना शिस्त वळण असावे, त्यांनी देवाचे भय धरावे, गौरव करावे आणि एकमेकांना सर्व स्थितीत साथ द्यावी. या प्रसंगी विवाहाच्या प्रसंगी जर तुम्ही पाहिलं तर आनंद उत्सव केला जातो, नाच गाणे विनोद इत्यादी. उद्देश हा आहे की दोन परिवार एकत्र येतात या एका स्त्रीच्या माध्यमातून आणि एका पुरुषाच्या माध्यमातून. विशेष उद्देश जो आहे तो आम्ही समजून घेत नाही. मी थोडस आजच्या वचनांप्रमाणे बोलत असताना सामाजिक स्थिती जी आहे ती समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रियांनो, विवाह म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष एकत्र राहण्याची संमती सर्वांसमक्ष देतात. विवाहाची परिणिती लैंगिक संबंधात होत असते. परस्पराशी एकनिष्ठता व प्रेम यामुळे विवाहाला पूर्णता येत असते. देवाने त्यांना आज्ञा दिली उत्पत्ती 21 मध्ये, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाकावती, सत्तेखाली आणा. विवाहित स्त्री पुरुषाने एकमेकांच्या गरजा जाणून एकत्रित जीवन व्यतीत करून देवाच्या वचनानुसार वागणे म्हणजे विवाह आहे. प्रियांनो, ज्या वेळेस पती पत्नीचे संबंध कसे असावेत जे शीर्षकच आम्हाला दिलेलं आहे. आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये जीवन जगतो. पवित्र शास्त्राचा अभ्यास जर आम्ही केला तर पुरुष प्रधान संस्कृती त्याही वेळेस आहे आणि याही वेळेस आहे. परंतु पती पत्नींनी जी वचनं दिलेली आहे ते त्यांचं जे एकत्रित येणं आहे ते ऐक्य ध्वनित करणार आहे. आणि ऐक्य ध्वनित करण्यासाठी आमच्यामध्ये प्रीती असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून संत पावलाने जी उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत त्या ठिकाणचा संदर्भ वेगळा आहे की करिंथ मंडळीमध्ये जे ऐक्य नव्हतं, त्यांची भांडणं जी न्यायालयामध्ये गेलेली होती 12व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येतात की त्या ठिकाणी ऐक्याचं जे दान दिलेले आहेत त्याचा उपयोग कसा करावा ते आम्हाला दिसून येतं. या ठिकाणी प्रीतीचे श्रेष्ठत्व काय आहे ते आम्हाला पाहावयास मिळतं की प्रीतीचे श्रेष्ठत्व हे मंडळी करिता त्याने संबोधित केलेलं आहे की मंडळीचे कार्य कसे आहे हे आपण 12व्या अध्यायामध्ये पाहिले आहे. देव प्रत्येकाला कार्य व कृपादान देतो. मंडळीतील कार्य चालू असताना विश्वासणाऱ्याचा संबंध एकाच गोष्टीने चांगला राहतो. ती गोष्ट म्हणजे त्याची एकमेकांवर असलेली प्रीती. प्रीतीनेच आपले कार्य व कृपादान अधिक परिणामकारक होत असतात. प्रीतीचे महत्व या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येते की एखाद्याला मंडळीत संदेश देण्याची जबाबदारी जर दिलेली असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर निश्चित पूर्ण शास्त्रभाग वेळ मिळाल्यावर वाचा की मी माणसाच्या व देवदूताच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. तुम्ही थाळीचा आणि झणझणणाऱ्या झांजेचा जर आवाज ऐकला ती मोठ्याने कर्कश आवाज येते पण लगेच शांत होते. तिच्यामध्ये दीर्घकाळ नाद राहत नाही.
किती आम्ही चांगल्या प्रकारे संदेश देतो, परंतु आमच्या ठाई प्रीती नाहीये, तर आम्ही तशा पद्धतीने आहोत. संदेश देण्याची शक्ती असली, सर्व गुजा आम्हाला किंवा विद्या अवगत असल्या, डोंगर ढवळीता येतील इतका दृढ विश्वास असला, पण प्रीती जर आमच्या ठाई नसेल तर आम्ही काहीच नाही. आणि ज्या वेळेस आम्ही आमचं कौटुंबिक जीवन जगतो, वैयक्तिक जीवन जगतो, त्यामध्ये देखील प्रीतीचा अभाव जर असेल तर आमच्यामध्ये वाद होतात, भांडणं होतात, गैरसमज होतात, मतभेद होतात, मीपणा, अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात आणि त्याने कुटुंब टिकून राहत नाही. पती पत्नीमध्ये जे संबंध आहेत ते कसे असावे, ते प्रीतिमय असावे. जर तुम्ही कोणी तुमच्यावर प्रीती करत असेल आणि त्या मोबदल्यात जर तुम्ही त्याच्यावर प्रीती करता तर हे सहज आहे, ते काही वावगं नाहीये. परंतु जो कोणी तुमच्यावर प्रीती करत नाही आणि त्याच्यावर तुम्ही प्रीती करता, ती खरी प्रीती आहे. परंतु या ठिकाणी पवित्र शास्त्राने शास्त्रामधून आम्हाला असं सांगितलेलं आहे की पती पत्नीने एकमेकांवर प्रीती करावी, एकमेकांच्या विश्वासात राहावं. बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या कारणावरून पती पत्नीमध्ये वादविवाद होतात. परंतु जर आमच्यामध्ये प्रीती आहे, आम्ही देवाच्या वचनाचा संदर्भ घेऊन त्यानुसार जर जीवन व्यतीत करतो तर आम्हाला खऱ्या जीवनाचा अर्थ कळतो. परंतु ज्या कुटुंबामध्ये प्रीती नाही त्या ठिकाणी मात्र त्या पती पत्नीमध्ये नेहमी वादविवाद होत असतात. तर प्रीतीचे गुणधर्म कसे आहेत? आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की प्रीती हा देवाचा स्थायी स्वभाव आहे. करंथीकराचं पहिलं पत्र 13व्या अध्यायामध्ये याला प्रीतीचे स्तोत्र म्हटलेलं आहे. यामध्ये सुंदरशी वचनं दिलेली आहेत. एका येणे जर आम्ही जर लेखकाने म्हटलेलं आहे की ते एक सुंदर एका प्रेमीचं काव्य त्याने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रीती कशी आहे. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाही मारीत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते, प्रीती कधीही अंतर देत नाही. प्रियांनो, मुख्य वचन 4 ते 7 या वचनांमध्ये आम्हाला प्रीतीचे 15 गुण दिलेले आहेत. मुख्य सहनशीलता या ठिकाणी आम्हाला दिसून येते. हा देवाचा स्वभाव आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनात उदात्त सहनशीलता आम्हाला दिसून येते. रोमकरास पत्र 2 अध्याय 4-9 ते 9 अध्याय 22 वचन, 1 तिमोथी 1:16, कलस्से 3:12. प्रियांनो, या वचनांमध्ये आम्हाला प्रीती कशी आहे ते समजून येतं. आणि ज्यावेळेस आम्ही पती पत्नी या नात्याने एकत्रित राहतो त्यावेळेस आमच्यामध्ये प्रीती असली पाहिजे. संत पौल आम्हाला त्याच्या वचनामध्ये हे सांगतो की प्रीती सारांश त्या ठिकाणी त्याने दिलेला आहे की विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे. पती पत्नीमध्ये ज्यावेळेस ते एकत्रित राहतात, विवाहबद्ध होतात, त्यावेळेस त्यांनी ऐक्यामध्ये जीवन व्यतीत केलं पाहिजे, प्रीतीने जीवन जगलं पाहिजे. जी कर्तव्य निष्ठता आहे ती आम्ही बाळगली पाहिजे. बऱ्याच वेळेला काही लोक वेगळा अर्थ घेतात हो, की पुरुष आपल्या आईबापाला सोडून पत्नीशी जडून राहील, मग लग्न झालं मग आम्ही वेगळे राहू. मी कोणाला दोष देत नाही, परंतु ज्यावेळेस विवाह होतो पत्नी तरुण असते, पती तरुण असतो, तरुणपणामध्ये आम्ही वेगळे राहण्याची अपेक्षा करतो आणि वृद्ध झाल्यानंतर लेकरांनी आमच्या जवळ राहावं ही अपेक्षा करतो. प्रियांनो, एक देह म्हणजे ऐक्य ध्वनित करणारा आहे. आईबापाला सोडून वेगळं राहणं नाहीये.
त्यांच्या एक देहमधून त्याने ही वचनं सांगितलेले ऐक्य ध्वनित करणारा ते वचन आहे. परंतु पती पत्नीने एकमेकांविषयी जी कर्तव्य आहे ती बाळगली पाहिजे. नीतिसूत्रे 18:22 सांगते की ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. पहिले तिमध्ये 3:12 सांगतं की सेवक हा एका स्त्रीचा पती असावा, तो आपल्या मुलाबाळांची भीड मर्यादेचं वळण त्यांना लावणारा असावा. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरुण निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी यांचा देव न्याय करील. इब्री 13:4. प्रियांनो, गंभीर जबाबदाऱ्या आमच्याकडे आहे. परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांनी मी आज्ञा करीतो, म्हणजे मी नव्हे प्रभू आज्ञा करीतो की पत्नीने पतीपासून वेगळे राहू नये, पतीनेही पत्नीला सोडू नये. कोरिन्थीकरास पहिले पत्र 7 अध्याय 10 ते 11 हे वचनामध्ये तुम्ही निश्चित वाचा. पती पत्नीमधील जे प्रेम आहे ते त्याची उदाहरणं जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिले तर उत्पत्ती 4:67 इसाक आणि रिबेका यांचं उदाहरण आहे. उत्पत्ती 29:20 याकूब आणि राहेलचं उदाहरण आहे. 7 वर्ष तो त्यांनी चाकरी केली तिच्यासाठी. एपिस 5:28 त्याचप्रमाणे पतीने आपल्या पत्नी बरोबर आपल्या पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. पतींनो, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्या बरोबर निष्ठुरतेने वागू नका. आमची वागणूक कशी असली पाहिजे? पती पत्नी हे एकमेकांचे साथीदार आहेत, पार्टनर आहेत. बऱ्याच वेळेला काही स्त्रिया म्हणतात की पती हा परमेश्वर आहे. परमेश्वर नाहीये, तो तुमचा साथीदार आहे. देवाने त्याच्या योजनेसाठी विशेष तुम्हाला निवडलेला आहे. बऱ्याच वेळेला पुरुषाला असं वाटतं की स्त्री ही मला पत्नी म्हणून दिली म्हणून ती माझ्या पतीच्या अधीन असावी असं वचन आहे. तिच्या अधीन असावं म्हणजे ती त्याची गुलाम आहे असं नाहीये. ती त्याची सहकारिणी आहे, साथीदार आहे. सुखदुःखात साथ देण्यासाठी देवाने तुम्हाला ती दिलेली आहे. तिच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी नाही. तिने त्याच्या अधीन असावं देवाच्या वचनानुसार. आणि पतीनेही तिच्यावर प्रीती करावी, तिच्याच बरोबर निष्ठुरतेने वागू नये. पत्नीनेही भीड मर्यादेचं वळण बाळगलं पाहिजे. तिने देखील देवाच्या वचनानुसार वागलं पाहिजे. असं नाही की बऱ्याच ठिकाणी पती पत्नीवर अत्याचार करतात किंवा तिला मारहाण करतात, असं नाही. काही ठिकाणी पत्नी ही पतीवर अत्याचार करते, त्याचा अपमान करते, त्याच्यासोबत प्रामाणिकपणे राहत नाही. प्रियांनो, पत्नीने पतीवर प्रेम केलं पाहिजे, त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. आणि पतीनेही पत्नीवर प्रीती केली पाहिजे आणि तिच्याशी निष्ठुरतेने त्याने वागू नये. नीतिसूत्र 31:27 त्या स्त्रीविषयी सांगितलेलं आहे की ती आपल्या कुटुंबाच्या आचारा विचाराकडे लक्ष देते, ती आळशी बसून खात नाही. पत्नीने पती बरोबर नम्रतेने राहिलं पाहिजे. प्रियांनो, स्त्रियांना देखील त्याने सांगितलेलं आहे पेत्राच्या पत्रामध्ये की स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. तिमोथेचं पत्र आम्हाला सांगतं की त्यामध्ये देखील त्यांनी सुंदरसा बोध केलेला आहे. प्रियांनो, पतीने पत्नीचा थोड्या गोष्टीकडे आम्ही लक्ष जर दिलं, त्यांचे संबंध कसे आहेत, एकमेकांना त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे, एकमेकांची मर्यादा त्यांनी ओळखली पाहिजे, एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे, एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. पत्नीने पतीबरोबर प्रामाणिक व विश्वासू व अधीन असावे. बऱ्याच वेळेला पाहतो मी की प्रेमात लग्न केलेले आहे, परंतु पत्नी प्रेमात विवाह झालेला सोड पती पत्नी सोबत प्रामाणिक नाहीये, पत्नी पती सोबत प्रामाणिक नाहीये. देवाला व्यभिचार कधीच आवडलेला नाहीये. म्हणून त्याने पुरुषाने किंवा स्त्रीने व्यभिचार करू नये म्हणून विवाह संस्था स्थापन केलेली आहे की पुरुषाने आपल्या पत्नी सोबत प्रामाणिक असावं
आणि पत्नीने आपल्या पतीसोबत प्रामाणिक असावं आणि एकमेकांनी देवाच्या वचनानुसार वागावं. पतीने पत्नीचा थोड्या थोड्या गोष्टींविषयी मी थोडं सांगू इच्छिल की पतीने पत्नीचा इतरांसमोर अपमान करू नये. कौटुंबिक गोष्टीविषयी बोलेल. जीवनाची प्रशंसा करावी. बऱ्याच वेळेला तुम्ही पहा, तुम्हाला जर एखादं पत्नीकडून जर काही काम करून घ्यायचं असेल, तिच्या माहेरची प्रशंसा करा. तुझी आई खूप सुंदर कालवण करते, तुझ्या आईच्या हाताची चव खूप छान आहे. 5 मिनिटात कामाला लागते ते, वाटेल ते तुम्हाला करून देईल. पण तुम्ही जर म्हटले बरोबर नाही आहे, तुझी आई अशी, तुझे वडील तसे. बऱ्याच लोकांना ही सवय आहे की तिच्या कौटुंबिक किंवा तिच्या कुटुंबातील लोकांविषयी टोमणे देऊन बोलणं, त्यामध्ये टिकाव नाही आहे. मी हे म्हणेल की तिच्या जेवणाची प्रशंसा करा. इतर स्त्रियांबरोबर तिची कधी तुलना करू नका. सर्व बाबतीत तिची काळजी घ्या. आपली वेळ, कार्य, प्रवास याबद्दल तिला आपली माहिती द्या. माहेर सोडून आलेली एक मुलगी, जिला स्तोत्र 127 मध्ये धन म्हटलेलं आहे, पुढचं फळ ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. ती संतती तो 18-20 वर्ष सांभाळतो आणि ती संतती, ते जे धन आहे ते तुमच्या स्वाधीन करतो. मग तुम्ही धनी आहात का नाही? एवढं मोठं धन आम्हाला एक बाप देतो, तरीही आम्ही हुंडा मागतो, आम्ही पैशाची मागणी करतो, आम्ही वस्तूची मागणी करतो. हे न शोभणार आहे. देवाला हे न विश्वासणाऱ्यांचं काम आहे. पतीच्या त्रासास अनेक स्त्रियांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा स्वतःचा संसार तुटलेला आहे. त्यामध्ये अनेक लोक इंटरफेअर करणारे देखील आहेत. ज्या पतीला आणि पत्नीला हे परीक्षण आहे की आमचा संसार सुखाचा चालण्यासाठी आम्हाला कोणी मार्गदर्शन करताय का बिघडण्यासाठी. बरेच लोक, तू असं ऐक, सासूचं ऐकू नको, सासऱ्याचं ऐकू नको, नवरा रागाने बोलला काही ऐकून घेऊ नको, असे चुकीचं शिक्षण दिल्यामुळं अनेक संसार तुटलेले आहेत. प्रियानो, पतीच पत्नीला मारतो असं नाही आहे. एक मी मागं वाचलं की पत्नी पीडित, काही लोक त्यांनी मोर्चा काढला होता की पत्नीपासून ते पीडित आहे, त्यांना त्रास आहे, मारहाण आहे, शारीरिक मानसिक छळ आहे. दोघांसाठी ही देवाची वचनं आहेत की त्यांनी एकमेकांवर प्रीती करावी. प्रियानो, जी मुलगी जी पत्नी म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये येते, आम्ही तिची काळजी घेतली पाहिजे, तिचा सांभाळ केला पाहिजे. ती 2 जबाबदाऱ्या पार पाडून येत असते. एक आपलं कुटुंब, ज्यामध्ये ती लहानची मोठी झाली, ते कुटुंब सोडून ती तुमच्या कुटुंबामध्ये येते आणि तुम्हाला जे लोक अपरिचित आहेत त्यांना आपलंसं समजते आणि पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी काढते. सगळं सुख दुःख सगळं ती त्या कुटुंबासाठी व्यतीत करत असते. प्रियांनो, कधी कधी पतीच्या त्रासाला देखील कंटाळलेली असते, परंतु ते सर्व सहन ती आपल्याला ज्यावेळेस ती संतती होते त्यासाठी सहन करत असते. एक उदाहरण तुम्हाला सांगेल की एका ठिकाणी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये हळदीचा कार्यक्रम होता आणि आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे काही स्त्रिया ठिकाणी आल्या आणि एका स्त्रीला त्यांनी बोलवलं. ती शेजारची होती त्यांना बोलवलं. ती घरात पाहिलं काम करत होती, हात सगळे भरलेले होते. तिच्या नवऱ्याने तिला खूप मारलेलं होतं. तरीही त्या स्त्रीला बोलवलं आणि त्यांनी त्याची परवानगी काढली आणि तिला त्या ठिकाणी हळदीला नेलं आणि तिला एक महत्त्व दिलं, तिचा सन्मान त्या ठिकाणी केला. तिला बांगड्या वगैरे भरल्या आणि तिला नाव घ्यायला लागलं. त्या ठिकाणी तिने असं नाव घेतलं की बाजारातून आणला रवा
केला शिरा. बाजारातून आणला रवा त्याचा केला शिरा, टिंबटिंबाचे नाव घेते ते माझ्या अंगठीतला हिरा. नवऱ्याने खूप मारलंय तिला, तरी ती त्या नवऱ्याचा सन्मान त्यासमोर सर्वांसमोर हिरा म्हणून करते. आमची संस्कृती आहे, आमचे संस्कार आहेत, आमच्या कुटुंबातून आलेले ते संस्कार आहेत की पतीने काहीही केलं, कसं मारहाण केली किंवा कसाही त्रास दिला तर बाई तू सहन कर. नाही प्रियांनो, हे नसावं. कारण पवित्र शास्त्र आम्हाला ती अनुमती देत नाही. आम्ही जशी स्वतःवर प्रेम करतो तसं आम्ही तिच्यावर प्रीती केली पाहिजे. तिनेही असं नाही की नवराच बायकोला मारतो, बायकोने नवऱ्याला मारलेलं मी पाहिलंय, सोडवलंय. परंतु पवित्र शास्त्र त्यांना हीच संधी देते की त्यांनी एकमेकांशी प्रीतीने राहावं. प्रियांनो, थोडक्यात एका स्त्रीची, पत्नीची आपल्या पतीला तिने केलेला एक प्रश्न आहे आणि तो मी थोडक्यात वाचवतो आणि समाप्त करण्याचा प्रयत्न करतो की पत्नीने आपल्या पतीला एक प्रश्न केलेला आहे की देह माझा हळद तुझ्या नावाची. आपल्या संस्कृतीतला काही भाग आहे. देह माझा हळद तुझ्या नावाची, हात माझे मेहंदी तुझ्या नावाची, नाक माझे नथ तुझ्या नावाची. उत्पत्ती 24 मध्ये त्याचा पाठपुरावा मिळेल. गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचे, बोट माझे अंगठी तुझ्या अधिकाराची, मनगट माझे बांगड्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे पैंजण तुझ्या नावाचे. घराची काळजी मी घेते, दारावर पाटी तुझ्या नावाची. नाव माझे पण पुढे ओळख तुझ्या नावाची. इतकेच काय, उदर माझे, रक्त माझे, दूध माझे आणि मूल तुझ्या नावाची. माझं सगळंच तर तुझ्या नावाचे, पण कधी तक्रार नाही. एकच प्रश्न विचारते पतिराया, तुमच्याकडे काय आहे माझ्या नावाचे, तरीही तुझा छळ सहन करते. प्रियांनो, मनाला भिडणार आहे. आज एखादी स्त्री, एक मुलगी आपलं संपूर्ण कुटुंब सोडून आपल्या पतीकडे नांदायला येते, राहायला येते. परंतु अनेक ठिकाणी वचनाचा अभाव असल्यामुळं, देवावर विश्वास नसल्यामुळं, देवाची प्रीती न ओळखल्यामुळं अनेक पत्नीचा छळ होत आहे. तिला जाळलं जात आहे पैशासाठी, हुंड्यासाठी. व्यभिचारावरून अनेक संसार मोडलेले आहेत. देवळात वचन देतात हो की मी तुझ्याशी एकनिष्ठ राहील, सर्व स्त्रिया सोडून मी तुझ्याशी एकनिष्ठ राहील. आणि दुसऱ्या स्त्रियांशी संबंध, दुसऱ्या स्त्री बरोबर पळून जातो. स्त्री पण वचन देते की मी सर्व पुरुष सोडून तुझ्याशी एकनिष्ठ राहील, तरी इतरांशी अनैतिक संबंध. पेपर वाचा. हे चुकीचं आहे, कारण देवाच्या प्रीतीचा अभाव त्या कुटुंबामध्ये आहे, म्हणून हे घडत आहे प्रियांनो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त, संत पाऊल सांगतो की तो आमचा वर आहे, आम्ही त्याची वधू आहोत, तो आम्हाला घ्यायला येणार आहे. तर आम्ही स्वच्छ असलं पाहिजे, त्याच्या वचनाच्या जल स्नानाने आम्ही तयार असलं पाहिजे. जर त्याची प्रीती आमच्या ठाई नाही तर तो आम्हाला नेईल कसा? आमचा वर्त सर्वांगीण सुंदर आहे, सर्वांगीण सर्व गुणांनी संपूर्ण आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून मी एक थोडस कडवं यामध्ये गातो की एक गीतकाराने सुंदरसं म्हटलेलं आहे, कशी नटले बाई मी आज. प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस ही नवरी जी मंडळी आहे, जी खरोखर वधू आहे, ती कशी नटलेली असेल. कशी नटले बाई मी आज, नवरीचा करुणी साज साज करी आनंदाने नाच. कशी नटले बाई मी आज, हाती 10 दुन्याचे
गोंधन हाती दादण्याचे कंगन मस्तकी कृसाचे गोंधन वचनाची घालुनी बोरमाळ करी आनंदाने नाच कशी नटले बाईनी आज आज कशी नटले बाईनी आज. प्रियानो, खरोखर माझा वर, माझा पती, तुमचा पती जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो घ्यायला येईल त्यावेळेस मला भरून आलं, क्षमा करा. कारण त्याच्या समोर येण्याची पात्रता आमच्या अंगी असली पाहिजे आणि ती प्रीती आहे. आम्ही कौटुंबिक जीवनामध्ये ज्यावेळेस पती पत्नी म्हणून जीवन व्यतीत करतो आमच्यामध्ये प्रीती असावी. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनाच्या जलस्नानाने संपूर्ण होऊ त्यावेळेस तो येईल, तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी घेऊन जाईल ज्या ठिकाणी आमचं घर असेल. आम्हाला त्याच्याजवळ राहायचं आहे. प्रियानो, त्याची प्रीती आम्ही ओळखावी. प्रभूची प्रीती आमच्या अंतःकरणात असावी. जर आमच्यामध्ये प्रीती नाही तर आम्ही शून्य आहोत. जे संत पौलाने आम्हाला प्रीतीचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये जर आम्ही असू तर निश्चित ख्रिस्ताच्या सोबत जाणार आहोत. आम्ही त्याचं ते बलिदान ओळखावं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की तुमचा आणि माझा नाश होऊ नये तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियांनो, ती प्रीती आम्ही आठवावी, ती प्रीती स्मरावी आणि देवाचं गौरव करावं म्हणून एक छोटंसं गीत गाण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर करत आहे. प्रियांनो, मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो, जे म्हणजे माझ्या पत्नीविषयी. माझी पत्नी सौ कल्पना सुशील कुमार फुले. प्रियांनो, तिने आतापर्यंत मला पत्नी म्हणून खूप सुंदर साथ दिलेली आहे. विशेष मी सांगू इच्छित की माझ्या आजारपणामध्ये ती माझी आई म्हणून उभी राहिली, माझी बहीण म्हणून उभी राहिली, माझा भाऊ म्हणून उभी राहिली. त्याचप्रमाणे माझा एक चांगला मित्र, चांगली सहकारी म्हणून तिने मला साथ दिलेली आहे आणि देत आहे. मी आज तिला माझी एक चांगली पत्नी, माझ्या सेवेमध्ये तिचं फार मोलाचं योगदान आहे. याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानतो व तिला थँक्यू म्हणतो, धन्यवाद म्हणतो व तुम्हालाही विनंती करीतो की आपल्या पत्नीला एकदा तरी थँक्यू म्हणा की तुझ्या सहकार्याबद्दल, तुझ्या सेवेबद्दल, तुझ्या मदतीबद्दल तिला धन्यवाद म्हणा. निश्चित दैवबाप तुम्हा सर्वांस आशीर्वादित करेल. अनमोल या प्रीतीला कवटाळूनी धरावे. अनमोल या प्रीतीला कवटाळूनी धरावे. प्रीती तुझी स्मरावी, हृदयात साठवावी. प्रीती तुझी स्मरावी, हृदयात
सोडावयास नाती देवाने या जगावर केली अमोल प्रीती धाडीला पुत्र जगी हा जोडावयास नाती ही साक्ष त्या प्रीतीची ही साक्ष त्या प्रीतीची अपुल्यातही रुजावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी. अनिवार दुःख सारे सोसोनिया पार अनिवार दुःख सारे सोसोनिया पार वाहिला खांद्यावरती पापी दिनाचा भार वाहिला खांद्यावरती पापी दिनाचा भार ही वाट तारणाची ही वाट तारणाची सर्वास ही कळावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी. तव प्रीतीचे प्रमाण वदस्तंभ हे निशान तव प्रीतीचे प्रमाण वदस्तंभ हे निशान जगताच्या पापासाठी दिधला कृसी तू प्राण जगताच्या पापासाठी दिधला कृसी तू प्राण राजाचा रंग झाला राजाचा रंग झाला पाप्या क्षमा मिळाली प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी अनमोल या प्रीतीला अनमोल या प्रीतीला कवटाळूनी धरावे प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी
हृदयात साठवावी. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ ईश्वरा, सर्व मानवासाठी प्रार्थना, विनंती व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करीतो बापा, आमची प्रार्थना तू ऐक. यावेळेस आम्ही प्रार्थना करीतो सर्व बिशप, तसेच मराठवाडा धर्म प्रांताचे बिशप, सन्माननीय रायडर व एम कसाब, त्यांचा परिवार, सर्व ऑफिस बेरर, आचार्यवर्ग, डिकन्स, लेलीडर, सुवार्थिक, मिशनरी या सर्वांवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. प्रार्थना करीतो सर्व मंडळ्या, तसेच सेंट फिलिप चर्च मंडळीतील सर्व सभासद, पास्टेट कमिटी त्यामधील सर्व सदस्य, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, विद्यार्थी व शिक्षक, क्वायर ग्रुप, भजनी मंडळ या सर्वांवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. प्रार्थना करीतो परमेश्वरा, विशेष करून करोना व्हायरस संपूर्ण जगातून नाहीसा कर. जे बाधित आहेत, जे आजारी आहेत त्यांना तू बरं कर. विनंती करतो परमेश्वरा, त्यांचे सेवा करणारी सर्व डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, सफाई कामगार या सर्वांवर आशीर्वाद पाठव. तसेच पोलीस दल, MSCBचे कर्मचारी या सर्वांना देखील तुझ्या आशीर्वादाने भर. आमच्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी या सर्वांवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. प्रार्थना करीतो परमेश्वरा, विशेष करून आजच्या भक्तिप्रसंगी ज्या आमच्या प्रियजनांनी जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. अधिकाधिक तुझी सेवा करण्याची, तुझा गौरव करण्याची आम्हाला संधी दे. ही मध्यस्थी तारणारा आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे, जसे मी आमच्या अपराध्यांची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येक देवाच्या लेकरांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आमेन. यावेळेस आपण सर्वजण मिळून जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा हे गीत गाऊया. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदुधारा जगाला तुझा मात्र धारा, जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते, तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये
ना